जिल्ह्यामध्ये एकेकाळी जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा होता, सगळ्या पंचायत समिती आमच्या ताब्यात होत्या, नगरपालिका 90% आमच्या ताब्यामध्ये होत्या, महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही सत्तेमध्ये होतो, परंतु आज आम्ही कुठेही नाही आहोत. त्यामुळे याचा परिस्थिती केला पाहिजे अध्यक्ष महोदय. पुन्हा कोणाला जबाबदारी नीट नाही पाहिजे तर त्याचं त्या ठिकाणी काउंटर सुद्धा झालं पाहिजे. उमेश पाटील जर काम करण्यामध्ये नालायक झाला, 1 वर्षाला हाकलून दिलं पाहिजे, घरी पाठवलं पाहिजे. त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय आमची अडचण ठेवायची. मी त्या कॅटेगरीतला नाही आहे, रिझल्ट देणार आणि रिझल्ट देऊन दाखवणार आणि रिझल्ट दिला तर पक्षाला तुमच्याकडे ताट माने येणार. रिझल्ट देत नाही कुणीतरी अध्यक्ष सुचवायचा, हा अध्यक्ष करा, ते अध्यक्ष करा, आणि त्या अध्यक्षाने पुढे जाऊन काहीच करायचं नाही. त्याला काहीच केलं नाही म्हणून आपण त्याला पदावून काढतो. आल्यानंतर त्याला पदावून काढू नका. त्याची शिफारस कुणी केली त्याला पहिल्यांदा जा विचार. त्याची शिफारस कुणी केली होती ही पक्ष संघटना अशीच वाढत नाही. अध्यक्ष महोदय आज आपल्या हस्ते आज आपल्या हस्ते विद्यार्थीचा अध्यक्ष आज या ठिकाणी काही युवतीच्या पदाधिकारी पद द्यायच्या गडबडीमध्ये तेवढे करून द्या. परंतु मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो विद्यार्थीचा अध्यक्ष आज मी कोणाला नाव ठेवणार नाही. माझ्या विद्यार्थीचा अध्यक्ष ज्याला मी देतोय त्याला सांगा 5,000चा विद्यार्थ्याचा मेळावा घ्यायला, त्याच्यामध्ये धमाका 5,000ची मेळावा घ्यायची. आज एकटा 200 गाड्या घेऊन आलेला आहे, एकटा 200 गाड्या घेऊन आलेला. अशी आमची युवती अध्यक्ष असली पाहिजे, असा आमचा युवक अध्यक्ष असला पाहिजे, असा आमचा अल्पसंख्याकांचा अध्यक्ष असला पाहिजे, असा आमचा सामाजिक न्यायाचा अध्यक्ष असला पाहिजे. अशी ताकदीची माणसं आपल्याबरोबर यायला तयार आहेत अध्यक्ष महोदय. परंतु भांडण काय होती आहे, उमेश पाटलाचं त्याच्यावर जमत नाही, उमेश पाटलाचा तो फोटो टाकत नाही, उमेश पाटलाचं नाव लिहित नाही, उमेश पाटलाला मागं पुढे करत नाही. मग कुणी डोळा आणायचं हे आमच्या जवळचा त्याला जे अध्यक्ष म्हणायचं असा धंदा झाल्यामुळे पक्षाचं नुकसान होतं. मी आज त्या ठिकाणी जबाबदारीने सांगतो अध्यक्ष महोदय, एक उमेश पाटलाचा फोटो नाही टाकला चालेल, माझा नसला कार्यकर्ता चालेल, त्याच्यात निहित असेल त्याच्या घरी 10 वेळा जाईल आणि त्याला म्हणेल की माझ्या पक्षाचं पद घे. कारण माझा पक्ष जर वाढायचा असेल तर व्यापक दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि व्यापक दृष्टीने विचार करत असताना या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जर सक्षम कार्यकर्ता आपल्याकडे जर नाउमेद झाला, सक्षम कार्यकर्ता नाउमेद झाला तर पक्षाचं भविष्य अडचणीत येतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे सक्षम कार्यकर्त्याला ताकद देण्याची गरज आहे. अनेक लोक आहेत पवार साहेबांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या बरोबर त्या ठिकाणी आपल्या विचाराचे आहेत. आज त्यांना माहित आहे की उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य अजितदादा आहे, उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजितदादा आहेत हे त्याला माहित आहे. आणि दादाला ताकद देण्याच्या करता या पश्चिम महाराष्ट्रातला या सोलापूर जिल्ह्यातला मतदार जो आहे तो आसुसलेला आहे. फक्त त्यांना विश्वासार्ह माणसं त्यांच्या समोर आणा, विश्वासार्ह माणसं आणा, काम करणारी माणसं आणा. काम करणारी माणसं अध्यक्ष महोदय त्यांना त्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर हात ठेवा. प्रत्यक्षामध्ये रिझल्ट बघा, रिझल्ट बघितल्यानंतरच त्याला मार्क द्या. त्याच्या काय मूल्यमापन आहे ते रिझल्ट मधून करा. आम्हाला त्या ठिकाणी वेळ जास्त नाही अध्यक्ष महोदय, अजून भरपूर बोलता आलं असतं, परंतु तुमचं मनापासून या सोलापूरमध्ये स्वागत आहे. 9 महिने झालं थांबलेली संघटना, 9 महिन्यापासून थांबलेली संघटना आज कुणाला विचारा. या मागच्या 2 महिन्यामध्ये भाजपचा पण जिल्हाध्यक्ष नेमला गेला, शिवसेनेचे पण जिल्हाध्यक्ष नेमले गेले, परंतु राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमल्यानंतर अजितदादा आणि तटकरे साहेबांचा विचाराचा जिल्हाध्यक्ष सोलापूर येतो म्हटल्यानंतर 10,000 लोक स्वागताला आली. प्रत्येक तालुक्यामध्ये या नेत्यांच्या जोरावर माणसं गोळा झाली, मिटिंगा मोठ्या झाल्या. त्यामुळे या तालुक्यामधली या जिल्ह्यामधली पक्ष संघटनेच्या बाबतीत आपण अध्यक्ष महोदय आम्हाला त्या ठिकाणी फक्त विश्वासानं ताकद द्या. लतीफभाई जिल्ह्यातले आता राज्यातलं इथं जिल्ह्यातले तुम्ही तुमचा अध्यक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला शांत बसा. अध्यक्षाला जायचं आहे, पण अध्यक्ष महोदय वेळ फार कमी मिळाला. मीच एकटा बोलणार होतो म्हणून एवढा वेळ बोललो. सगळ्या मान्यवरांची इतरांनाही बोलायचं होतं, कल्याणरावला बोलायचं होतं, मांडायचं होतं, भरपूर लोक त्यांनी आणलेले आहेत. पण अध्यक्षांना विमान आहे त्यामुळं जोरदार फक्त एकच वादा अजितदादा आणि तटकरे साहेब आगे बढो ह्या 2 घोषणा द्यायच्यात आणि माझं मी भाषण संपवणार आहे. एकच वादा, एकच वादा, तटकरे साहेब तुम आगे बढ़ो, तटकरे साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब.